नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपल्या सोबत आज मोहाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे स्टार प्रचारक आणि फिनिक्स अकॅडमीचे सर्वेसर्वा नितेशजी कराळे सर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी नितेश कराळे सरांची ओळख करून देण्याची युवा वर्गाला तरी काही आज गरज नाहीये. आणि मागील 8 दिवसापासून दिंडोरी लोकसभेच्या बाबत सांगायचं ठरलं तर मास्तरांच्या मदतीला मास्तर आलेत अशी जी चर्चा आहे त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नमस्कार सर, येस मराठीमध्ये स्वागत आहे आपलं. नमस्कार. काय एकंदरीत परिस्थिती तुम्ही बघितलं असेल दिंडोरी लोकसभेत? दिंडोरी मतदारसंघात आता वातावरण खूप चांगलं आहे. भारतीताई पवार ह्या राज्यमंत्री होत्या आणि त्यांनी कोणतेही मागच्या 10 वर्षात डेव्हलपमेंटचं काम केलेलं नाही आणि एक साधी प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा त्या उभारू शकल्या नाही. आणि शेतकऱ्याचा इथं कांद्याचा मोठा प्रश्न आहे, द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष अगोदर प्रचंड पाऊस आलता, त्याच्यात कांद्याचं आणि द्राक्षाचं नुकसान झालं. तर साधं पीक विम्यावरून प्रश्न सुद्धा ते सत्तेत असताना सरकारला विचारू शकले नाही. ही लाजिरवाणी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न, बेरोजगार युवकांचे प्रश्न, सामान्य माणसाचे प्रश्न देशाच्या संसदेत विचारणारा माणूस जावा म्हणून मी इथे प्रचारासाठी आलो आहे. सर, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती तुम्ही एकंदरीत बघितली असेल. आशिया खंडातलं सर्वात मोठी शेतकऱ्यांची कंपनी पण इथे आहे. शेतकरी एवढा नाराज आहे. शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा दिल्या पाहिजे ज्या शासनाच्या वतीने देण्यात आल्या नाही मागच्या 10 वर्षात? आणि शेतकरी जो नाराज आहे, तर हे जे मोदी सरकार आहे, तुमच्या हिशोबात सांगायचं ठरलं तर दाढीवालं सरकार आहे. तुम्ही नेमकं शहा आणि मोदी यांच्या विचारांच्या विरोधात की त्या व्यक्तींच्या विरोधात आहे? नाही, व्यक्तीच्या विरोधात नाही. त्याची जी विचारसरणी आहे, जे नागपूरवरून चालते, त्या विचारसरणीच्याच विरोधात आहे मी. कारण त्यांनी कधीच आजपर्यंत जेव्हा या देशात मुघल आले तर मुघलाची चापलुशीगिरी करणारे लोक होते ते. इंग्रज आले ते इंग्रजाची चापलुशीगिरी करणारे लोक होते. आणि त्याचं स्वप्न होतं का आम्ही या देशात 100 वर्षात सत्तेत यायला पाहिजे. तर ते 90 वर्षातच सत्तेत आले. ठीक आहे, ते RSSच्या स्थापनेपासून. आणि त्यानं आपला प्रोपोगंडा राबवला आहे. तर ते या देशात भांडवलशाही व्यवस्था आली पाहिजे, पैसेवाले लोक मोठे झाले पाहिजे आणि गोरगरीबाले शेतकऱ्याला डावलण्याचं काम सत्तेत असताना या सरकारनं केलं. शेतकरी विरोधी 3 अन्याय कायदे केले. ते माघार घ्यासाठी 1 वर्ष आंदोलन करायला लागलं. त्याच्यानंतर आता पुन्हा भाववाढीसाठी आता इलेक्शनच्या अगोदर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. त्या रबराच्या गोळ्या, अश्रुधुराच्या नाही कांड्या, पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स नाही, एवढे बॅरिगेट्स लावले. आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला. त्यांची मुलगी म्हणते का माझ्या वडिलांना भारतरत्न पाहिजे. नाही, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तुम्ही लागू करा. आणि त्या शिफारशीचा साधा अभ्यासही केला नाही. भारतरत्न देऊन देशातल्या शेतकऱ्याच्या समस्या सुटू शकत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायला पाहिजे. आता इंडिया अलायन्सनं आपल्या न्यायपत्रकामध्ये त्या गोष्टी इन्क्लूड केल्या आहेत आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू. तर जर त्या झाल्या तर शेतकऱ्याला एक स्टेबल कायदा करून शेतकऱ्याचे भाव देता येईल. शेतकऱ्याच्या मालाचं निर्यात धोरण व्यवस्थित ठरलं गेलं पाहिजे. ठीक आहे, ऐन वेळेवर शेतकऱ्याचा माल जेव्हा निघतो तेव्हाच निर्यात बंदी केली जाते किंवा माल आयात केला जाते आणि शेतकऱ्याचे मालाचे भाव मुद्दामून पाळले जाते. असं हे बदमाश सरकार यानं 10 वर्षात गोरगरीब मुलांना रस्त्यावर आणलं, शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं आहे. आणि 2014 ते 24 या दरम्यान तुम्ही रेट पहा, शेतीमालाचे किती रुपये वाढ झाली. आणि महागाईचा दरवर्षी 7% महागाई वाढते, 6 ते 7. म्हणजे मागच्या वर्षी 100 रुपयाची वस्तू भेटत असेल, यावर्षी ती 107ची भेटत. हा स्टेबल रेट असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे 6 ते 7% महागाईचा दर वाढत आहे. तर त्याप्रमाणे शेतीमालाचे भाव वाढले का? आणि GST मोदीनं प्रत्येक कृषी मालावर 18% लावून टाकला आहे. आणि याच्यातून शेतकऱ्याकडून 1 लाखामागं 18,000 रुपये तर मोदी कमावून राहिला. आणि भिकाऱ्यासारखे 6,000 रुपये त्या किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्याला देऊन राहिला. 6,000 रुपयात साधा किराणा सुद्धा महिन्याभराचा येत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत विचार करून, सिलेंडरकडे पाहून, खताच्या बॅगकडे पाहून मतदान. कारण हे मोदीनंच म्हटलं होतं 14 का सिलेंडरले नमस्कार करून मत द्यायला जा. या गोष्टी शेतकऱ्याची शेकली आहे चांगली. त्याच्यामुळे तू येणाऱ्या निवडणुकीत बदल घडवण अशीच मी अपेक्षा करतो.
सर तुम्ही नेहमी म्हणता की मुलांचे स्टेटस असतात आपकी बार 400 पार आणि वडिलांना विचारा, तर हा काय विषय आहे? एकंदरीत काय तुमचं म्हणणं नेमकं त्या तरुणांपर्यंत कसं पोहोचवणार आहे? या देशातला युवक भरकटला होता 2014 धार्मिकता हा विषय घेऊन बीजेपी आली, त्याच्या मनात खूप धार्मिकता रुजवली. पण राम आमचाही आहे, रामाचा नारा देऊन भारत माता की जय म्हणून धान्याचे भाव नाही वाढू शकत, ठीक आहे, चण्याचे तुरीचे कापसाचे भाव नाही वाढू शकत. मग तुम्ही भारत माता की जय म्हणाचा आम्ही जेव्हा प्रश्न विचारला, जर असं सरकार असेल तर आम्हाला असं सरकारच पाहिजे नाही. म्हणून जे पोरं काय होत होते का, पोरं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट होते आणि ते नारे स्टेटस ठेवायचे, अबकी बार 400 पार. त्याच्या बापाचा कट्टा 440 किलोचा कट्टा 400 पार नाही जात, सोयाबीन 4000च्या पार नाही जात. तर आता फार कमी मुलं आता ते मी म्हणजे बरीचशी जागृती केली. माझे जवळपास 2,000 कार्यक्रम महाराष्ट्रात झाले असं. मी 4 वर्ष झाले मोदीच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात बोलतो आणि बऱ्याचशा गोष्टी संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार काम करत आहे का नाही करत आहे हे समजून सांगतो. त्याच्यामुळे बराचसा युवक जागृत करण्याचं काम मी केलं आहे, आता हे निवडणुकीच्या काळात केलं आहे. निश्चितच जवळपास 1 मिलियन जे विद्यार्थी आहेत ते तुमच्या विचारांची प्रतीक्षा करत असतात. आता जवळपास 2 महिन्यापासून तुम्ही प्रचारात आहे, तर फिनिक्स अकॅडमीचं एकंदरीत काय स्टेटस आहे? आता तिकडे कोण लक्ष देत आहे? इकडं सध्या स्टाफ ठेवला आहे मी पुन्हा जाऊन आपले क्लासेस चालू करणार आणि विधानसभेची तयारी चालू आहे वर्धा मतदारसंघातून. त्याच्यामुळे क्लासेस आणि आता इलेक्शन झालं का त्याच्यावर आपला फोकस आहे. धन्यवाद सर. हे होते कराळे सर. एक थोडं राजकीयच प्रश्न राहून गेला माझ्याकडून. काल रोहित पाटील जे आपले आहेत त्यांच्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी बघितले गेले, मीडियाने पण बघितले आणि लोकल चर्चा पण आहेत. नाशकात होते काल. तर काय याच्या संदर्भात, म्हणजे तुम्ही प्रवक्ते आहेत म्हणून तुम्हाला विचारतोय. हा प्रश्न वरिष्ठ लेवलचा आहे. आता मी पार्टी जमतेम आताच आलो आहे, आपण याच्यावर भाष्य करणं चांगलं राहणार नाही. तरी वरिष्ठ लोक जसं जयंत पाटील साहेब आहे, पवार साहेब आहे, त्याबाबत योग्य मला काही लोकांनी सांगितलं नाशिकमध्ये, या दिंडोरी आणि नाशिकमध्ये फिरत असताना अशी घटना झाली आहे. तर चुका होऊ शकते, ते शेवटी माणूस आहे. पण ती पवार साहेबाच्या कानावर मला वाटते यांनी बऱ्याचशा लोकांनी गोष्ट टाकली आहे. पवार साहेब जे डिसिजन घेईल ते योग्यच राहील आणि माझ्या मताने हा प्रचार दौरा होता नव्हतं करायला पाहिजे तसं. तर आता ते त्यांचे वैयक्तिक विचार आहे, त्याच्याशी आपण काही हे करू शकत नाही. त्याच्यामुळे मी आताच आल्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार. धन्यवाद सर. तुमचा खूप खूप म्हणजे एवढ्या प्रचाराच्या रणधुमाळीत तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि पुढच्या तुमच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा सर. धन्यवाद. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.